13 किलोमीटर चालत होता. हा का तो तर म्हणे सीट बेल्ट शिवाय बिचारी काही पुढे जात नाही, लावाच लागत. चला आता किती पटापट चालायचं ते घाई करीत होते. आवर पटकन आवर पटकन. एवढं तुम्हाला एवढं आवरून ठेवलं. 5:15 उठले, 5:15 पासून आवरलं आज. रोज तरी 5:30 उठ. आज 5:15 पासून सगळं आवरून 8 वाजता बरोबर घरातून बाहेर. एकच काम थोडी राहत. एकच काम थोडी राहत. नुसती आंघोळ केली का चला, कपडे घातले का बसलं गाडी, चल चाल. थोडंफार आवरू लागा. पोरांचं आवरलं, घरातलं आवरलं, दुकानात 2-3 गिरायक झाले. जाऊ द्या म्हटलं थोडंसं बंद ठेवायचं. तर सकाळी सकाळी बोनी झाली का मग काही नाही, दिवसभर असं गिरायक. पेट्रोल कुठं टाकायचं बघावला. एवढी घाई राहते बाबा. लग्नाला ज्याचं राहतं त्याला नसत एवढी घाई. लग्नाला जाणार याची एवढी घाई राहते. खंडराव महाराज की जय. निघणार म्हणलं असं जाऊ ना मग. तुला बी संध्याकाळी सोडायला मोकळी तिकडं गाडी घेऊन आला असतं पुढं. इकडं याच्या जवळ आता येईल का काय म्हणते आपलं हे कडे क्रेस तिकडं पुढं. हा चालेल. तर फोन लावून द्या लवकर, पण ऐकायचं नाही. लाव पुढे गेले तेव्हा फोन लावला असं बरोबर. ते लवकर राहिले घरून एवढी घाई केली का बस खायचं होतं मला, खायची हाल केली. आता कुठे नाश्त्याला मला सांगू एसी करा आता गार लागायला. लांब जायचं आपल्यालाच लांब जायचं, त्याला नाही जायचं का? अजून ते निघालेले सुद्धा नाही. म्हणून मी म्हंटल होतं निघाल तेव्हाच फोन करून द्या, बरोबर झालं असतं. ते आता निघायला असते. आता त्यांना यायला तिथून 1.5 तास बरोबर लागत. अर्धा तासाच्या पुढेच टाइम लागत. आणि आपल्याला येऊन जायला किती वेळ लागत? आपल्याला अर्धा तास लागेल इथून जायला चांदवडला. नाही लागणार ना त्यांना. अर्धा तासाच्या पुढे टाइम लागेल. 16-17 किलोमीटर म्हटलं, त्यात काम चालू आहे रोडचं. लवकर फोन करून द्यायचा ना. रात्री सांगायला होतं ना तुम्ही त्यांना. आणि मग आरामात निघालो असतो आपण. तुम्ही लय घाई केली मला. आता घरून निघलो असतो बरोबर त्यांच्या टायमात पोहोचलो असतो. अजूनही नसता फोन केला ना, ते अजूनही नसते निघाले. ठीक आहे, ते अजूनही 9 पर्यंत निघाले नसते. बरोबर याला फोन केला तेव्हाच फोन जर केला असता ना, ते बरोबर तेव्हा निघाले असे. ते बरोबर आता मग पोचले असे आपल्या त्यांच्या टायमात. दुसरं काही नाही. घरून घाई करत्या. निघायचंच राहतं पण घरून एवढी घाई करत्या. नागे बाबा लई गेलो ते लई. नागे बाबांचं हे पूर्ण इकडे बरं घ्यायचं कोणालाच नाही रस्ते नाही. आता लय फ्रॉड घडते महावीरांचं. घ्यायचं कोणालाच नाही, कारण आता सगळे आहे ना दुनिया एवढी चांगली नाही का आपण कोणाला मदत करू शकतो आणि घेऊ शकतो. किती भारी वाटतंय. रस्ता एकदम मस्त दिसतोय. गाडी चालवायवर लक्ष द्या हो. कुठं नाही हो, ते आबट येईल ना त्याच्यामुळे तसं वातावरण झालं. दुःख ते डोंगरातला दूर नाही का निघतो त्याच्यामुळे ते काळा पाऊस होऊन गेला ना. आता पोहोचलो आम्ही चांदवड मध्ये. डोंगर वातावरण ते कशावाले ते दिंडी आहे ती. इकडं हा रस्ता आहे का? हा का? सायकलवरची दिंडी वाटतं. हे काय भरपूर आहे सायकलवाले. गाडीमध्ये बसली तर गरम झालं. थोडासा ब्रेक घेतला. दुःख डोंगरातून दूर येते. पाऊस झाला का असं डोंगरातून दूर येतो. पोरांना आलो घरी मस्त पैकी दोघं चाललं लागणार. म्हणजे घरी नाही ठेवलं, स्कूल होती, दोघं गेले शाळेत.
वाटतं एकदम गारगार होतं. हा हा डोंगरावर एकदम उंचावरती मंदिर आहे आणि एवढं वरती कसं बांधलं असेल हे मला पण त्याचं काही म्हणजे कळत नाही. एवढं सामान वगैरे सगळं वरती नेलं कसं असेल सगळ्यांनी. आणि मंदिर म्हणजे जास्त मोठं पण नाही तरी पण त्याला भरपूर सारं साहित्य लागलं असेल. आणि एवढं कसं नेलं असेल किती उंच डोंगर तुम्ही बघू शकता एकदम उंच आहे. म्हणून उंचावरती गेले कसे असतील. आणि एकदम छोटीशी जागा आहे वरती. वातावरण तुम्ही बघू शकता एकदम दुःख झालं. पाऊस झाला का डोंगरातली पूर्ण उष्णता अशी धुराच्या रूपात निघते. आज पूर्ण असंच आहे सगळं वातावरण एकदम ऊन नाही एकदम मस्त छान आणि रस्त्याच्या कडेची झाडं एकदम भारी वाटते. आणि हे आहे पंढरपूरच्या दिंडीवाले सगळे सायकलवर भरपूर साऱ्या अशा सायकली जात्या रस्त्याने. आम्ही रस्त्यात थांबलोय कारण माझी मोठी जाऊबाई आणि जे फौजींचे भाऊ आणि वहिनी येत आहेत त्यांना पण यायचं आहे लग्नाला. आणि पुढं जाऊन परत माझा भाऊ आणि माझी वहिनी पण येते तर त्यांना पण घ्यायचं आहे. तर त्याच्यामुळं आम्ही एवढा लांबून फेरा घेऊन आलो. आम्ही कोपरगावला तिकडनं पण रस्ता होता आम्ही तिकडनं जाऊ शकलो असतो. मी आलो चांदोडवर त्यांना पण घ्यायचं होतं गाडीमध्ये. आणि मला म्हणजे गाडीमध्ये जरा डोकं दुखतं आणि AC लावला की मला तर होतोच प्रॉब्लेम. आतापर्यंत पुढं बसून आले आता पुढं सीटं घेतली मग मला मागं जायला लागेल. तर वेळेसच असंच होतं पुढं जायचं राहिलं की मला कधीच पुढं बसायला भेटत नाही. मला मागत बसावं लागतं. तर वेळ दुसरं कोणी नसलं तरी पण प्रजू राहतो आणि प्रजू काही मला पुढं जागा देत नाही. त्याच्यामुळे मला मागच बसायला लागत. दरवेळेस माझी सीट नेमलेली राहते मला मागच बसायला लागतं. आज माझं फुल डोकं दुखतं आहे. कुठं जायचं म्हटलं की माझा हाच प्रॉब्लेम आहे. मोटरसायकल होती तेव्हा ऊन लागायचं आणि आता मोठी गाडी आहे त्याच्यात वळवळत आहे. असं आहे जे आहे सुख ते माणसाला घेत नाही म्हणजे पचत नाही असं राहतं. मला डोकं म्हणजे मायग्रेन आहे तर त्याच्यामुळे डोकं दुखतंच. पण मग AC वगैरे लावला की थोडंसं मळमळ होते असं राहतं. आणि गाडीवर आम्ही एवढ्या दिवस प्रवास केला तेव्हा ऊन लागायचं वारा लागायचा पाऊस लागायचा. आणि आता मोठी गाडी तर आता डोकं दुखते. चला निघतो आता थोडा वेळ बघतो वाट आणि मग निघतो. आणि त्यांना भरपूर वेळ यायला उशिराच होईल कारण ते उशिरा निघणार होतं. घरचं सगळं आवडून शेतकं येईल उशिरा. आमचं आवडलं आम्ही आलो नंतर चालेल. सामां पातु सरस्वते भगवते निशेष जाड्या. असे डोकं दुखत आज तर लयच दुखत राहिलं. गार लागायला लागला आता गार याचा बंद करू. आता इकडे 2 जण गेले माहिती का इकडे लग्नाला आले चांगलं करू टर्न मारतो. कोणचा फाट आहे हां एवढं दिसतं रतन दुपटा रतनगड माहिती तिथं काय आहे खंडराचं मंदिर तेच का. तुम्ही आता मागे गेले तुम्ही गेलते ना तेच का. आम्ही मांद्रच वाडा हां का. आम्ही मागच्या वेळी शिकवतो त्यालाच काहीतरी वेगळं नाव आहे ना रतनगडला. शिंदवडचं शिंदवड गाव आहे ते. चांदवड आणि शिंदवड. कडी माल काय खाऊ नाही घातलं आता काय खाऊ नाही घातलं. हा कसलं काय माझं तर भागलंच नाही. असं माझं लग्नात पोट नाही भरत. पोट भरलंच नाही माझं. उपाशीच राहिली. एकदाच घेतलं मी परत घेतलं नाही काही. भात घेतला थोडंसं बुंदी मला आवडते बुंदी. मला आधीच वाटलं मस्त बाकी बुंदी भात राहावा म्हटलं
बुंदीचं जेवण होतं. बुंदीच पाहिजे काय गुलाबजामुन पुरी बिरी नुसतं भूषण आहे. बरेच लोक सांगतात हा. आता आलोय आम्ही घरी रिटर्न झालो. सगळे गेलतेच त्याच्या घरी आम्ही पण चाललो. द्राक्षाचे पिंपळ